नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस मी 7व्या पानापर्यंत आलेलो. आज मी 8व्या पानापासून चालू करतो आहे साई सच्चरित्र वाचायला. ऐशी भक्तीची अनेक लक्षणे, ऐकोहुनी एक विलक्षणे. आपण केवळ गुरुकथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू. हा गुरुकथा श्रवण छंद लागला मज झालो दंग. स्वयही करावे कथा प्रबंध, अनुभवसिद्ध वाटले. पुढे एकदा शिर्डीस असता दर्शनार्थ मशिदीत जाता, बाबांसी देखिले गळू दळता अतिविस्मयता उदेली. आधी कथितो ती कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता. त्यातूनही उद्भव या साईचरिता, झाला केवता मग परिसा. उत्तम श्लोक गुणानुवाद, तयाचा प्रेम कथा संवाद. करिता होईल चित्तशुद्ध, बुद्धीही विशुद्ध होईल. पुण्यश्लोक गुणानुवर्णन, तत्कथा तल्लीला श्रवण. येणे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा. अधिभूतादि ताप निर्वीण, आत्महितेच्छु आत्मप्रवण. आवडीतयांचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होतील. असो आता दत्तचित्त, व्हा जी परिसा गोड वृत्तांत. वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंत तत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण, बाबा करोनी दंत धावन. सारोनी मुख प्रशाळन, मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप, गेले गव्हाचे पोत्या समीप. भरभरून मापावर माप, गहू सुपांत काढिले. दुसरा रिकामा गोण पसरिला, वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकोनी घट्ट केला, व्हावा न ढिला दळताना. मग अस्तन्या सारुनी वरी, कफनीचा घोळ आवरी. बैसका देऊनी जात्याचे शेजारी, पसरुनी पाय बैसले. महदाश्चर्य माझिये मना, दळणीची ही काय कल्पना. अपरिग्रहा अकिंचना ही का, विवंचना असावी. असो खुंटा धरुनी हाती, मान घालोनिया खालती. बाबा निजहस्ते जाते, ओढीती वैरा रिच्वती निशंक. संत देखिले अनेक, परी दळणारा हाची एक. गळू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहती शाश्चर्य चित्ता, धीर न पुसाया हे काय करिता. गावात पसरता हे वार्ता, पातल्या तत्वताम नरनारी. धावता धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या. जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या, खुंटा घेतला हिसकोनी. बाबा त्यासवे भांडती, त्या एक सरा दळू लागती. दळता बाबांच्या लीला वानिती, गीते गाती बाबांची. पाहुणे बाबांचे प्रेमाला, उसना राग ठाईच नेवाला. रागाचा अनुराग झाला, हसू गालात लागले. दळण झाले पायलीचे, सूप रिकामे झाले साचे. बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबा न सोये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भक्ष्य वृत्ती. ते या पिठाचे काय करीती, बाया तर्किती मनात. नाही बाईल नाही लेक, बाबा तो ऐकुलते एक. घरदार न संसार देख, कशाच कणिक एवढी. एक म्हणे बाबा परम कृपाळ, आम्हा प्रित्यर्थ तयाचा खेळ. आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करीतील आता 4 भाग, एककीचा एक भाग विभाग. ऐसे मनात मांडे देख, त्या सकळीक भाजिती. बाबांचे खेळ बाबांसी ठावे, कोणी न तयांचा अंत पावे. परी बायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम, सरले जाते भिंतीसी टेकून ठेविले. सुपात बायांनी पीठ भरिले, नेऊ आदरिले घरोघर. तेथपर्यंत बाबा काही
चकार शब्द वदले नाही, भाग करिता चार चौघीही वदती. पाही मग कैसे चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊनी जाता. जा शिवेवरी नेऊनी आता, पीठ तत्वता टाका ते. आता रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धाव धावू. गहू माझे काय करजाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया मनी बहु चुरमुरल्या, लोभापायी फजित पावल्या. आपसात कुजबुजू लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही नकळे, कारण प्रथमतः काहीही ना कळे. धीर धरिता परिणामी फळे, कौतुक गळे बाबांचे. पुढे मग म्या लोका पुसले, हे का बाबांनी ऐसे केले. रोगराईस संपूर्ण घालविले, जन वदले ऐसेनी. गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यात वैरी. तो मग भरडा शिवेवरी, उपारा उपरी टाकावी. पीठ टाकिले ओढियान काठी, तेथुनी रोगासी लागली ओहटी. दुर्दिन गेले उठाउठी, हे हातोटी बाबांची. गावात होती मरीची साथ, करीती हा तोडगा साईनाथ. झाली रोगाची वाताहत, गावास शांततत्व लादले. पाहुनी दळणाचा देखावा, कौतुक वाटले माझी या जीवा. कैसा कारण भाव जुळवावा, ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हा अनुबंध, गव्हा रोगाचा काय संबंध. बाहुनी अत्तर्क कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागर याव्या लहरी, प्रेम उचंबळले तैसे अंतरी. वाटले गावी ती पोट भरी, कथा माधुरी बाबांची. हेमाड साईनाथासी शरण, संपले ते मंगलाचरण. संपले आपतेष्ट संत मन, सद्गुरु वंदन अखंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन. यथामती करीन कथन, श्रोता स्वस्थ मन परिसिजे. तैसेची श्रोत्या व्यक्त्यांचे निजहित, ऐसे ही साई चरित्र. रचिता हा कोण हेमाड पंत, होईलही विदित पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमांड पंत विरचिते. श्री साई समर्थ चरिते, मंगलाचरण नाम प्रथमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथ पर्णमस्तु. शुभम भवतु. पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे. आता अध्याय दुसरा. अथ साई चरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण झाले. देवता गुरु वंदन, साई चरित्र बीज पेरून. आता प्रयोजन आरंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन, अतिसंकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन, आया सेविण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम, आश्चर्य परमग्राम संस्था. ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला, तोची या काव्यरूपे प्रकटला. बाहेर उतटला प्रेमपूर, म्हणून साईचे धन्यवाद वाटले. यथामती करावे विशद, होतील ते भक्तांसी बोधप्रद. पापापनोद होईल तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले. अति पवित्र आरंभिले हे कथासत्र. इह परत्र सौख्यद सन्मार्गदर्शक संतचरित्र. नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र, तरी होईल तो संतकृपा पात्र. तया न विचित्र काहीच, तरीही प्रार्थना श्रोतया लागी. व्हावे जी या आनंदा विभागी. धन्य भागाचा तो सत्संगी,
कथा व्यासंगी निरतसो परिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात्र त्याचे न मज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू जेत माझे मज अंतरंग ओळखून येईना यथा सांग त्याम्या संतमनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथे वेदही चार त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे तेथ मी संतासी काय वाणावे हे मज ठावे आधीच सप्तसागरीचे पाणी तयाचीही करवेल मापणी आकाशासी घालवेल गवसणी परीन आयणी संत येती जाणे मनी मी एक पामर परी बाबांचा प्रताप निवार बाहुनी उठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे जय जयाजी साईराया दिन दुबळ्यांची या विसानविया अगाध न वर्णवे तुझी माया करी कृपा या दासावरी लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस होऊन देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा संत चरित्रे जे जे लिहिती तयांवरी भगवंतांची प्रीती ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का माझी आहे मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती स्वये जरी मी जड मूड मती निज कार्यपूर्ती ती जाणे भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवुनी घेती भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची सारावशहा साई स्वये करावी निज चरित्र मज मूर्खा करवी तेणेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे साधू संत अथवा श्रीहरी कोणातेही धरुनी निज करी आपुला कथा आपण करी निचकर शिरी ठेवूनी जैसी शके 1700 झाली महिपतीसी बुद्धी स्फुरली साधू संतांनीही सेवा घेतली चरित्रे लिहिविली त्या करवी तीच सेवा 1800 साली दासगणूंच्या हस्ते घेतली पुढील संत चरित्रे लिहिविली पावन झाली सकळिका भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत हे चार जैसे मही पतिरचित दास गणू कृत दोन तैसे एकाचे नाव भक्त लीलामृत दुजाचे ते संत कथामृत उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले त्यातील भक्त लीला अमृत श्री साईंचे मधुर चरित्र आले वर्णी अध्याय त्रयीत श्रोती ते तेथ वाचावे तैशीची गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता ती वाचवावी संत कथामृत अध्याय 57 पहा शिवाय साईंची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभवपूर्वक निववी जनाला अभंग पादाला गाऊन यातची एक बाबांचे लेकरू जे तृषित चकोरा अमृत करू वर्षले कथामृत प्रेम पडी भरू श्रोता ते सादरू सेवावे दासगणूंची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता आनंद देईल श्रोत या चित्ता लीला परिसता बाबांची तैसेची गुर्जर जनांकरिता भक्त अमिदास भवानी मेथा यांनीही काही चमत्कार कथा अति प्रेमता लिहिल्याती शिवाय काही सद्भक्ती शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवून प्रसिद्ध करीत पुण्यपठणी कथाश्रेणी बाबांच्या ऐशी या कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोतेयांचिता निराकरणता आकरणिजे साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर मी टिटवी तो रीता करणार घडणार हे कैसेनी तैसे साईंचे चरित्र घन अशक्य कधीही सांग वर्णन
म्हणून करविले ते कथन तेनेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा शांतीदायक भवद वार्ता श्रोतया देतील श्रवणोत्साहता चित्त स्थिरता निजभक्ता. कथा वदले परोपरीच्या व्यावहारिक उपदेशाच्या तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निजकर्माच्या अपरुषेय श्रुती विख्यात जैसा असंख्य आख्यायिका विस्तृत तैशाची बाबा मधुर अर्ध भरित परिमित सांगत. ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणासमान. विरोनी जाय भुक्तहान समाधान अंतरी. कोणाशी व्हावी ब्रह्मसायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता. समधी सुख निर्भरता होईल कथा परिसताम या. श्रवणार्थीर यांचे कर्मपाश तोडून टाकीते या कथा अशेष. बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला तेणे मजस्पुरीला वासना. ऐसा सुसंग्राह्य कथा नाना ओनी करावे माला ग्रंथना. हिची उपासना चांगली कानी पडता 4 अक्षरे तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भवपार. माझी करुणिया लेखणी बाबाची गिरवितील माझा पाणी. मी ती केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहुणी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयांचे बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडावे. कोणा सभाग्याचिया मना वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदयली वृत्ती माधवरावांचे कानावरती. घातली परी साशांक चित्ती कैसे मजप्रती साधे हे. वयासी उलटली वर्षे 60 बुद्धीही नाठ वाहे सुनाट. अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल ती निरर्थ. एतदर्थ हा यत्न अनुभव घेता दिवस राती. वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशीलने शांती मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गार्ग स्वानुभूतीचे अधिष्ठानावर बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे. बहुत वदले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा. तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा. त्या कथा जे सांगती सादर मने जे ऐकिती. उभयांच्या मनासी विश्रांती पूर्ण शांती लाभेल. एकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देह व्यथा. तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्तता आपोसी. श्री साईमुखीच्या वार्ता अमृता परीस रसभरिता. परमानंद दाटले परिसत्ता काय मधुरता वाणुनी. ऐशी या कथा जो अदांभिकता आढळेल मज गाता वर्णिता. वाटे तया पदरज धुळी लोळता मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण. तैशीची शब्दांची ठेवण. परिसत्ता तल्लीन श्रोत गुण. सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकवया कान किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊन या उन्मन सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी कथिती तीच्या कथा ज्या मज्जनी. एकी जेती वदनो वदनी सादर श्रवणी साठवू.
त्याची वारंवार आठवू, साठवतील तितुक्या साठवू, प्रेमबंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर, यात माझे काहीची नाही. साईनाथांची प्रेरणा ही, ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाही मी वदे हाही अहंकार. साईची स्वये सूत्रधार, तोची वाचेचा प्रवर्त विणार, तरी ते वदनार मी कोण. मी पण समर्पिता पायावर, सौख्य लादेल अपरंपार. सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया, ही वृत्ती उठाया अवसर. बाबांसी विचारू नाही धीर, आले माधवराव पायरीवर. तयांच्या कानावर घातली, तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी. ऐसाची प्रसंग साधुनी बाबा लागुनी पुसियले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपुले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती, आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी, खाऊनी गुजरी काळनी. त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणा या हिरियाला, कोंदणी जडविले माझे पाहिजे. असो पाऊली अनुज्ञा काय, लिहितील आपण असल्यास सहाय्य. किंवा लिहवितील आपुलेची पाय, दूर अपाय दवडुनी. असता संतांची आशीर्वचने, तैची उपक्रम ग्रंथरचने. विना आपुल्या कृपावलोकने, निर्विघ्न लेखन चालेना. जाणूनी माझी या मनोगत, कृपा उपजली साई समर्था. माझी ल्हासील मनोरथा, पायी म्या माथा ठेविला. दिधला मज उदीचा प्रसाद, मस्तकी ठेविला हस्तवरद. साई सकल धर्म विशारद, भवापनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना, साईसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना, धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ जाणिनो माझे मनीचा, अनुज्ञापणी प्रवृत्तीला वाचा. कथा वार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे, त्याला माझे पूर्ण सहाय. तो तर केवळ निमित्त पाहे, लिहावे माझे मीची की. माझी कथा मीच करावी, भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहमवृत्ती जिरवावी, निर्वावी ती ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी, तया मी पूर्ण सहाय्य करी. हे कथाच काय सर्वोत्तपरी, तया घरी राबे मी. अहमवृत्ती जेव्हा मुरे, तेव्हा त्याचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे, माझ्याची करे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वाहिले. ज्यांचे त्यानेची ते संपादिले, त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा, घरीदारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी. करिता माझी या कथांचे श्रवण. आता मी पुष्ट पान 18 वरती आलेलं आहे पेज. तर 18 वरती मी आता विश्रांती घेतो आणि जाता जाता एक गोष्ट अशी आठवली ती सांगून जातो. कसं असतं, आपण जेव्हा कुठल्या सिरियल बघायला बसतो, पिक्चर बघायला बसतो आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की थोड्या वेळानंतर की अरे ह्याच्या पुढे काय होणार, ह्याच्या पुढे काय होणार. तर सध्या माझी तशी झालं तर, कारण मला हे अजून वाचायचं आहे. पण टाईम पण कमी असतो आणि त्यामुळे मग हळूहळूच गेलेलं बरं. कारण जेवण कसं आपल्याला गरम गरम खायला आवडतं, पण ते थंड झाल्यावरती ते थोडं अजून रुळतं ते, कारण जिभेला चटका लागू शकतो. म्हणून मी आता विश्रांती घेतो आणि तेवढंच. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांनी सुखात राहा. जय श्रीराम. हर हर महादेव.